दिनांक 6/10/2025 रोजी देशातील न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्चपदी विराजमान असलेले न्यायमूर्ती भूषणजी गवई हे कोर्टातील न्यायालयातील कामकाज करीत असलेल्या एका व्यक्तीने ॲडव्होकेट राकेश किशोर यांनी पायातील जोडा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याला तिथेच जेरबंद करण्यात आला। ही अतिशय दुर्दैव आणि घृणास्पद अशी घटना आहे। न्यायव्यवस्थेतील देशाच्या लोकशाही देशातील न्यायव्यवस्थेतील अतिशय काळाकुट्ट असा दिवस आहे। काही लोक त्या व्यक्तीला माथे फिरू म्हणत आहे, परंतु मी त्याला माथे फिरू म्हणणार नाही। उलट विचारपूर्वक त्यांनी हा हमला केलेला आहे। वयाच्या 72व्या वर्षी त्याची सनद जरी बार काउन्सिल ऑफ इंडियाने रद्द केली असेल तर त्यांनी काही उपयोग होणार नाही, कारण की 72 वर्षानंतर तसाही तो कोणचा वकिली करण्याच्या याच्यात पोझिशनमध्ये राहणार नाही। तर हा जो हमला करण्यात आला तो त्या व्यक्तीचा हमला नसून तो एका विचारसरणीचा मानसिकतेचा हमला आहे। आणि ही मानसिकता जोपर्यंत आपण ठेचून काढणार नाही, इरेडिकेट करणार नाही या देशातून, त्याशिवाय या भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्व धर्म समभाव बंधुता आणि धर्मनिरपेक्ष देशासाठी कलंकित होणारी ही गोष्ट आहे। त्यामुळे अमरावती जिल्हा वकील संघातर्फे मी याचा जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अमरावती जिल्हा वकील संघाने सर्वानुमते आज कोर्टाचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला। धन्यवाद।